मार्केटिंगचा आपण सिरीज सध्या बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत व्हॉट इज अजाईल मार्केटिंग. इन शॉर्ट तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो व्हॉट इज अजाईल मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला एक म्हण माहित असेल बघा की एखाद्या गरम दुधाने जर जीभ पोळली तर आपण ताक पण काय करतो, फुकून फुकून पितो, जेणेकरून परत आपली जीभ नको जायला. यालाच म्हणतात अजाईल मार्केटिंग. कसं तुम्हाला सांगतो. आता अजाईल मार्केटिंग नावाचा जो प्रकार आहे हा टेक्निकल गोष्टीमध्ये खूप काय होतो, जास्त यूज होतो. जसं की आता सपोज मला एक वेबसाईट डेव्हलप करायची, काय वेबसाईट काय करायची मला डेव्हलप करायची, तर मला कोणीतरी काय करतं, स्टोरी टेलिंग करतं की मला अशी अशी वेबसाईट हवी आहे. त्याच्यानंतर PRD डॉक्युमेंट्स काय होतात, रेडी होतात. त्यानंतर तुमचं फ्रंट एंड डेव्हलप होतं, त्यानंतर तुमचं बॅक एंड डेव्हलप होतं, त्यानंतर डेटाचं काय प्रोसेस होतं, त्यानंतर टेस्टिंग होतं. बरोबर आहे का. आता सगळी माझी वेबसाईट डेव्हलप झाली आणि टेस्टिंग मध्ये मला काहीतरी इश्यू यायला लागलेत, पण ते इश्यू नक्की पहिल्या प्रोसेसमध्ये आहेत, दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहेत, तिसऱ्या प्रोसेसमध्ये आहेत, ते चौथ्या प्रोसेसमध्ये आहेत. हे मला काय होतं, कळतं का, नाही कळत. मग याला सोल्युशन काय, तर अजाईल मार्केटिंग. म्हणजे काय की सपोज मला स्टोरी कोणीतरी सांगितली, मी तर टेस्टिंग केलं त्या स्टोरी, ती स्टोरी बरोबर आहे का, काही प्रॉब्लेम्स आहेत का त्याच्यामध्ये, आलं लक्षामध्ये. मग इथं काय आलं की मला नाही, इथं काही प्रॉब्लेम नाहीये. मग परत मी काय केलं, PRD डॉक्युमेंट रेडी केलं. परत मी इथं काय केलं, टेस्टिंग केलं. PRD डॉक्युमेंट प्रॉपर आहे का, नाही आहे का, या सगळ्या गोष्टी काय केल्या, मी कॅल्क्युलेट केल्या. ठीक आहे. मला इथं कळालं की इथं पण काय तो प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कुठे गेलो, फ्रंट एंडला गेलो. फ्रंट एंडला गेल्यानंतर मी इथं काय केलं, परत टेस्टिंग केले. बरोबर आहे. मला इथं कळालं काहीतरी इश्यू यायला लागले, मी इथंच काय करेल, तो टॅकल करेल. म्हणजे काय की जर एखादी मला गोष्ट डेव्हलप करायची तर थोड्या 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 टप्प्यानुसार काय करत राहील, मी त्याची टेस्टिंग करत राहील, जेणेकरून शेवटी येणारा जो रिझल्ट आहे तो काय असेल, अॅक्युरेट असेल. जसं की आता आपल्या कॅम्पेन्स मध्ये जर तुम्हाला, आपल्या मार्केटिंगच्या कॅम्पेन्स मध्ये जर तुम्हाला कॅम्पेन्स लावायचे असतील सपोज, ठीक आहे, तुम्ही काय केलं, एखादा कॅम्पेन लावला, तुम्हाला काय करायचंय, शूज काय करायचं, तुम्हाला विकायचं किंवा बघा इकडे कोणते तरी तुम्हाला इक्विपमेंट काय करायचे, विकायचे. आता माझ्याकडे काय आहे, एक इमेज आहे, माझ्याकडे एक, मी सेम प्रॉडक्टची माझ्याकडे रील आहे, एक माझ्याकडे सेम प्रॉडक्टचं एक मीम क्रिएट केलंय. मी काय क्रिएट केलंय, मीम क्रिएट केलंय. बरोबर आहे का. म्हणजे A, B आणि C तीन माझ्याकडे काय आहेत, क्रिएटिव्ह रेडी झालेले आहेत. आता जर मी तीन क्रिएटिव्ह रेडीच केले नाही, मी फक्त काय केलं, इमेज रेडी केली, तर सगळा येणारा रिझल्ट कसा असेल, माझा इमेजचा असेल. पण मला हे माहिती नाही ना की रीलचा रिझल्ट जास्त आहे, मीमचा रिझल्ट जास्त आहे का इमेजचा रिझल्ट जास्त आहे. का, कारण मी फक्त काय डिझाईन केलंय, मीम डिझाईन केली. बरोबर आहे. पण जर मी तिन्ही पण डिझाईन केले, तिन्हींची मी AB टेस्टिंग केली, तिन्हींची ऍड लावली आणि मला कळालं का अरे या सगळ्यांपेक्षा मला रीलचा रिझल्ट काय येतोय, जास्त येतोय, तर मी सगळे दोन ऍड काय करेल, या बंद करेल आणि रील काय करेल, मी कंटिन्यू करेल. पण जर मी कोणतीतरी एकच डिझाईन केली तर मला कळेल का कुणाचा रिझल्ट जास्त आहे, कुणाचा रिझल्ट कमी आहे, तर नाही. आलं लक्षात तुमच्यावाल्या. सो अजाईल मार्केटिंग म्हणजे काय, इन शॉर्ट जसं पहिल्यापासून मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगत आलोय की ज्यावेळेस तुम्हाला गरम दूध तुमच्या जिभेला पोहतं तर तुम्ही ताक पण काय करता, फुकून फुकून पिता. दॅट इज अजाईल मार्केटिंग. आय होप तुम्ही ऍप डाउनलोड केलं असेल. जर नसेल केलं ऍप डाउनलोड, तर शिवा डिजिटल नावाचं ऍप काय करा, डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग शिकण्याची मराठीमध्ये जर्नी काय करा,